हाय हॅलो एव्हरीवन. तर कशा आहात सगळेजण. चला, स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही बनवत होतो उडीद व मूग डाळीचे पापड, पापड बनवत होतो. म्हणजे मूग डाळ 1 किलो आणि उडीद डाळ 2 किलो असं प्रमाण घातलेलं होतं. व त्यामध्ये मसाला, रामबंधू पापड मसाला, पापड खार व हिंग असं त्याच्यामध्ये मीठ ॲड करून आम्ही हे पापड बनवत होतो. आज तर इथे मम्मी मला गोळ्या करून देत होती पापडासाठी आमच्याकडे लाट्या बोलते त्याला. तर हे अशा गोलगोल गोळ्या करून देत होती. मग आम्ही इकडे 2-3 जणी पापड लाटत होतो. तर हे बघा, असं पीठ भिजवून मम्मी असं पाट्यावरती, गावाकडे पाटा वरवंटा असतो त्या पाट्यावरती असं त्याला मारून मारून ती मऊ करत होती. व त्यानंतर त्याच्या गोळ्या बनवून देत होती. ह्या अशा प्रकारे गोळ्या बनवलेल्या आहेत. व त्यानंतर मग आम्ही पापड पण बनवले लगेच. इकडे काही जण पापड बनवत होतो, काही गोळ्या बनवत होतो. तर हे बघा, असे पापड, तर हवा खूप सुटली होती ना, आम्ही बाहेर पापड करत होतो ना. तर हे बघा, हवेने सगळे पापड उडत होते. तर काही जणी इथं पापड करत होते. म्हणजे खूप लवकर लागलो होतो. तर अर्धे पापड इकडे झाले होते. मम्मी फक्त गोळ्या करायलाच होती, एक जण नेऊन टाकायला आणि आम्ही 3 जणी लाटायला होतो. तर पटपट उरकत होते सगळे असल्यामुळं, कारण मस्त मजेत पापड करायचं चालू होतं. तर कसं, गावाकडे सगळेजण एकत्र येतात, एकाच दिवशी सगळे एक जणाचे पापड करतात, दुसऱ्या दिवशी एकाचे करतात, असं चालू असतं. तर मग पटकन कामं होऊन जातात, कळत पण नाही कधी कामं झाले तर. तर हे बघा, तरी पण मम्मीच्या इकडं गोळ्या करायला चालूच होतं, कारण पापड खूप होते. एक पायलीचे म्हणजे 5 किलोचे पापड होते. तर मग हे बघा, इकडं आणखीन करायला चालूच होते. तर काही जणांनी हवा की घरामध्ये साडी आथरली होती, त्या साडीवरती पापड टाकायचे चालू होतं. कारण लगेच उन्हामध्ये टाकत नाहीत, लगेच उन्हामध्ये टाकल्यावरती ते पापड ना त्याला चिरा पडतात. म्हणून साडीवरती घरामध्ये टाकलेले होते. फॅन बंद करून फॅन चालू ठेवला तर ते वाकडे होतात. तर हे असे सुकवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कडक उन्हाला टाकणार होतो आम्ही. तर हे बघा, असे लगेच थोडे वाकडे व्हायला लागले का लगेच काढून एकावरती एक ठेवायची मम्मी. आणि इकडे टाकायचं पण चालूच होतं तिचं. बाहेरून आणायचे, आतमध्ये टाकायचे. तर भरपूर असे पापड झाले होते. खूप कंटाळा आला होता दिवसभर पापड लाटून लाटून. तर हे बघा, अशा प्रकारे आज आमचे उडदाचे पापड झालेले आहेत. व त्यानंतर आम्ही हे तांदळाचे पण पापड बनवलेले आहेत. तांदळाचे पापड पण म्हणजे मी तुम्हाला त्याची म्हणजे रेसिपी दाखवली नाही, प्रमाण वगैरे खूप घाई होती. तर म्हणजे वेळच नाही भेटला मला. तर तांदळाचे पण खूप छान असे पापड बनवले होते आम्ही. हे बघा, तर मी तुम्हाला ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसे बनवले हे तांदळाचे पापड ते पण दाखवीन. व हे उडीद डाळीचे पापड पण मी तुम्हाला तळून वगैरे दाखवून किती फुलतेत, काय होते. तर कारण मी आणखी तळून वगैरे पाहिलेच नाही, फक्त करायची घाई लागलेली होती. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघूया हे पापड कसे फुलतेत, काय होते. तर खूप छान अशी म्हणजे पापड फुलतात हे. तर चला, मी तुमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारे कसे झाले पापड हे नक्की दाखवते. तांदळाचे पापड पण तळून दाखवणार आहे आणि उडदाचे पापड पण तळून दाखवणार आहे. तर चला, तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड कमेंट्स नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.